तरी पण मी आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. मी सरिता पडवळ आणि मी नवी मुंबई घनसोली येथून आहे. मी प्रथमतः माझ्या कुलदेवतेचे, कुलदैवताचे, माझे माता पिता, माझे इष्ट दैवत यांना मी वंदन करून डॉक्टर रेकीचे आराध्य दैवत मिकाऊ सुई यांना पण मी सादर प्रणाम करेन आणि मॅमला सादर प्रणाम करेन. मी रेकीला माझा रेकीमय प्रवास म्हटलं तर मी रेकीतूनच घडली गेली. रेकीबद्दल मला जास्त माहित नव्हतं, पण एक गोष्ट शिकायला पाहिजे म्हणून आणि जे बोलतात की शिक्षणाचं वय नसतं, ते मला रेकीत आल्यावरच कळलं आणि मला शिकायला पण मिळालं. आणि माझे जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम होते ते माझे सॉल्व्ह झाले रेकीमध्ये आल्यावर. म्हणजे रेकीमध्ये आल्यावरती मला जो काही शारीरिक मानसिक त्रास होता, चिडणं, रागावणं वगैरे, ते सगळं शांत झालं रेकीमुळं माझं. आणि फर्स्ट सेकंड थर्ड पूर्ण झाल्यावर असं वाटायला लागलं की अरे ह्याच्यामध्ये एवढं पॉवर आहे तर मग पुढे ग्रँडमास्टर मध्ये काय असेल. म्हणून मग एक आंतरिक ओढ निर्माण झाली की ग्रँडमास्टर मध्ये गेलंच पाहिजे. थोडेसे होते प्रॉब्लेम फीचे म्हणा की असे, पण श्वेताने मला कॉल केला की तू का पाठी राहतेस, अरे तू ये ना, मॅम करतात सोय आणि होते ब्रह्मांड करतोय सोय, थोडीशी होईल हे आणि होईल हे. मग मी तिचे पण आभार मानेन की तिनं पण मला मोटिवेट केलं की येऊन जा, होईल. आणि मॅमचा पण शब्द असायचा की हो जाएगा. मग त्यातून नवीन एक हे झालं, ओढ निर्माण झाली आणि ग्रँडमास्टरला ऍडमिशन घेतलं आणि बरं, मग थर्ड तो डिग्री प्रवास सुरू पर्यंत झाला. काय काय फरक पडला होता स्वतःमध्ये थर्ड डिग्री पर्यंत? अगोदर शारीरिक. म्हणजे शारीरिक म्हणजे रात्रभर झोप लागत नसायची. 4-5 वाजता झोप लागायची आणि मग 10-11 वाजता उठायचं असं चालू होतं. म्हणजे फक्त आयुष्य जगत नव्हते, ते ढकलत होते, काढत होते. आणि आता रेकीत आल्यापासून म्हणजे ते एकदम जगायला लागले असं झालं. आणि म्हणजे खूप पित्ताचा वगैरे त्रास होता. मग त्याच्यामध्ये डॉक्टरांच्या याने पण फरक पडत नव्हता वगैरे. पण जे पहिल्या डिग्रीचं 2-3 दिवस मेडिटेशन केलं आणि त्याने ते सगळंच एकदम बंद झालं. म्हणजे खूप छान म्हणजे शारीरिक त्रास एकदमच निघून गेला. मानसिक म्हटलं तर तो पण एकदम सुधारला. म्हणजे रागवणं वगैरे शांत झालं, कामामध्ये वेग वाढला आणि झोप पण छान लागायला लागली, सगळं छान झालं. म्हणून मग ग्रँडमास्टरचा प्रवास सुरू झाला. आणि ग्रँडमास्टरचं मग चक्रांचा अभ्यास, मग आमची पण चक्र फिरायला लागली एकदम. म्हणजे गती गतीचे म्हणता येतील. मग त्यातून समजायला लागलं, अगोदर स्वतःचा राग यायचा, माणसांचा, इतरांचा पण राग यायचा. तोपर्यंत रेकीत आलं नव्हतं तोपर्यंत. आणि जेव्हा रेकीचा अभ्यास सुरू झाला, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेचा म्हणता येईल की ग्रँडमास्टरचं, तर त्याच्यामध्ये चक्रांचा अभ्यास, कोणतं चक्र बॅलन्स असल्यावर, इनबॅलन्स असल्यावर काय त्रास होतो, कोणता आजार होतो किंवा काय होतं ते शिकायला मिळालं. आणि त्यातून खूप छान म्हणजे हे झालं. आणि लाईफ बॅलन्स झालं त्यामुळं की असं यायला लागलं की चाहे दुःख हो, चाहे दुःख हो, सुख हो. म्हणजे एक तुम्ही नेहमीच म्हणता, तुमच्या तोंडून आम्ही ऐकायचो, चाहे मंदिया हो या चंगिया हो. म्हणजे बॅलन्स असं लाईफ आम्हाला त्यातून ग्रँडमास्टर. आणि प्रत्येक पावला पावलाला मॅम म्हणजे आता असं तुमचे शब्द असे कानात घुमत राहतात. जे काय पण करायचं असलं, हो जाएगा, किंवा मी बरोबर करते का, मग तिकडे मी अचौर्य तर नाही करत ना, किंवा म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचे हे होतात आम्हाला की आम्ही बरोबर चाललोय ना. म्हणजे असं एक तुमचा आवाज आम्हाला सारखा कानामध्ये दिशा दाखवत असतो, असं असं म्हणता येईल. मानसिक स्थिती सुधारली, आर्थिक स्थिती सुधारली, नाते छान झालं, तक्रार राहिली नाही. आणि तुमचे काही काही सेशन म्हटलं तर अगोदर राग यायचा बऱ्याच जणांचा, पण आता तो येत नाही. नातं सुधारलं म्हणजे, कारण आय चूज बिकॉज आय चूज. हे खूप वाक्य म्हणजे, जसं आर्चू म्हणते की आय कॅन डू इट, तसं आता हे मला आवडायला लागलं की आय चूज बिकॉज आय चूज असं. आता समस्या म्हणजे समस्या राहिली नाही असं वाटायला लागलं. समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि मग असं वाटायला लागलं की बरं झालं, ह्या समस्या आल्या नसत्या तर रेकीत आलो नसतो. आणि मग रेकीत आलं आता म्हणजे त्यातून असं समस्या ही संधीमध्ये बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असं झालंय. आणि त्या लोकांचे पण आभार आणि त्या समस्येचे पण आभार की ज्यामुळे असं एवढं सुंदर रेखीमय जीवन मला मिळालं, किंवा मी ग्रँडमास्टर घडले, सुंदर जगायला लागले जीवनात, किंवा आयुष्यात रंग भरायला मेडिटेशननी खूप छान छान म्हणजे आम्हाला आयुष्य दिलं असं म्हणता येईल.
तर मी ग्रँडमास्टरची ग्रँडमास्टरची फी जी आहे तिच्याबद्दल बोलेल की म्हणजे असं तुम्ही तर बोलालच की म्हणजे किती काय मिळतं किंवा आम्ही फी विचार करत असतो की ऍडमिशन घ्यायचं म्हणजे फी असेल, पण फीच्या कितीतरी पटीनं म्हणजे तिची तुलनाच नाही होणार आहे. किती पण पटीनं म्हणलं तरी चालेल की एवढं मिळालं, एवढं दिलंय, भरभरून दिलंय की ते सांगताच येत नाही. मेडिटेशन किंवा सेशन एवढं म्हणजे एवढं बोलता येईल की म्हणजे प्रत्येकाने खरंच आयुष्यामध्ये रेकी ही केलीच पाहिजे. ग्रँडमास्टर झालंच पाहिजे. रेकीमय परिवार केलाच पाहिजे. म्हणजे फी असं त्या फीचा विचारच न करता केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि सोय होते बरोबर, ब्रह्मांड माहित नाही, पण अगोदर मला 10-20 रुपये जरी खर्च करायचे म्हटलं तर खूप टेन्शन यायचं किंवा नाही व्हायचं. आणि नंतर रेकीला ब्रह्मांडी ऊर्जेला जेव्हापासून जोडले तेव्हा म्हणजे 10,000 काय 10 लाख सुद्धा खर्च करायची वेळ आली तरी असं वाटतं की नाही, प्रत्येकाने खरंच केली पाहिजे आणि प्रत्येकापर्यंत म्हणजे ही पोहोचली पाहिजे ऊर्जा, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना त्यासाठी. आणि स्वतःसाठी आपण पेरल्याशिवाय उगवणार नाही ना. खर्च हो. केला की त्या गोष्टी येतील, नाहीतर फुकटमध्ये भेटलेल्या ज्ञानाचं महत्वही राहत नाही. हो. तर म्हणजे तेच मला म्हणायचंय की असं म्हणजे खूपच वसूल केले आम्ही ते तुमच्या म्हणजे याच्यामधून. मग जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा आणि आयुष्यातील सर्वोत्तम मार्गदर्शक गुरु म्हणून मंजुश्री मॅडम असं म्हणता येईल. आणि तुमचा प्रत्येक शब्द असा म्हणजे कानातच घुमत असतो की जबाबदारी घ्याल तर ताकद येईल आणि बेजबाबदार राहाल तर समस्या येईल. असं म्हणजे प्रत्येक वेळेस आम्हाला ते प्रकर्षाने जाणवत राहतं असं म्हणजे आणि समस्या तर सॉल्व्ह झाल्या, पण छानसा परिवार पण मिळाला. तुम्ही पण मिळाल्या म्हणजे हे पण आहेच आहे. तर रेकी परिवाराबद्दल जर बोललं तर म्हणजे एवढं आम्ही प्रत्येक जणांनी तेच बोललंय की एक समस्याचं गाठोडं घेऊन आलो होतो आणि आता ते गाठोडं आम्ही सर्वांच्यात हे करून सॉल्व्ह करून आता सुखाचं मेडिटेशनचं एक हे घेऊन जातोय म्हणजे. आणि काही प्रश्न असतील, प्रॉब्लेम असतील तर एकमेकांमध्ये शेअर करतोय. आणि आता असं झालंय की म्हणजे एक परिवार झालाय तर कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं असं होऊन गेलंय आता. कोणाचा पण प्रॉब्लेम आला की लगेच विचार, हे जमेल का, हे करू का, हे चांगलं वाटेल का. आणि ते त्याच्यातून लगेच प्रत्येक जण लगेच फोन करतं किंवा मेसेज करतं आणि आम्हाला मदत करतं आणि आम्ही पण म्हणजे प्रत्येक जण हे करतो. असा माझा रेकीचा ग्रँडमास्टर परिवार खूप छान आहे. आणि मॅम म्हणजे तुमच्याबद्दल बोललं तर भरकटलेल्या जहाजाला दिशादर्शकाचं काम करतो जसा दीपस्तंभ, तसेच तुम्ही पण आमच्या आयुष्यामध्ये दीपस्तंभाचं काम करताय असं. म्हणजे तुम्हाला म्हटलं तर आई, माई, ताई, मावशी सगळंच आम्हाला ह्या परिवारानं दिलं आणि तुम्ही पण दिलंय असं मला म्हणता येईल. तर म्हणजे मी परमेश्वराला एकच गोष्ट म्हणेल की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू मला पाहायचंय, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू मला पाहायचंय. बाप्पा त्यांना खूप मोठं कर, मोठं झालेलं मला पाहायचंय. आणि मेडिटेशन वगैरे करून खूप पुढे जाताना मला पाहायचंय असं मी म्हणेल. प्रत्येकाने तर तेच सांगितले की खूप छान आहे सगळं, पण मी तुमच्याबद्दल एक छोटेसे 4 ओळी बोलेन. माझ्याबद्दल बोलू नका. मला भीती वाटते हो बाबा तुमची सगळ्यांची आता. कारण मला असं म्हणायचं की आमचा रेकीचा परिवार असला तरी पण तुम्ही एक म्हणजे आम्ही हक्काने बहीण म्हणू शकतो तुम्हाला किंवा असं. तर थोडीशी छोटीशीच कविता आहे. मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप, काळजी रूपी धाक, प्रेमाची तिची हाक, कधी बचावाची ढाल, कधी मायेची उबदार शाल, ममतेचं रान ओलं चिंब, पाण्यातील आपलंच प्रतिबिंब, दुःखाच्या डोहावरील दुःखाच्या डोहावरील आधाराचा सेतू, निरपेक्ष प्रेमामागे ना कुठला हेतू, कधी मन धरणारी, कधी कान धरणारी, कधी हक्काने रागवणारी, कधी लाडाने जवळ घेणारी, बहिणीचं रुसवा जणू खेळ ऊन सावलीचा, भरलेले डोळे पुसायला आधार माय माऊलीचा, कुठलाच नात्यात नसेल एवढी कुठल्याच नात्यात नसेल एवढी, त्या नात्यात आहे ओढ, म्हणूनच बहिणीचे हे नातं चिरंतन गोड, चिरंतन गोड, भरलेलं आभाळ रित करायला तिचीच ओंझळ पुढे येईल, जगात जननीची भरून काढायला जागा, निर्मिती आई नंतर ताईची केली.
थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू मॅम, थँक्यू सर्वांना. चला आता तुम्ही किती वर्ष मागे गेले ते सांगा. मी आता ना 20 वर्ष मागे गेली. आणि सरिताने माहितीये का ती न्यू जर्नी सुरू पण केली आहे बरं का. म्हणजे ना बरेचसे स्वप्न जे पूर्ण नव्हतेच केले अगोदर कित्येक वर्षापासून त्या अनेक गोष्टीचा आनंद आणि सगळ्या गोष्टीला सुरुवातही केली आहे. हो ना हो, सरिता ताई? हो मॅम, पक्का. मी कमीत कमी 20 वर्ष पाठी गेले, जे म्हणजे मला जगायचं राहिलं होतं किंवा जे हे ते आता मी भरभरून जगते. मी म्हणजे शेगावला आले तेव्हाच मी 35 वर्षानंतर माईक हातात धरला होता, जी माझ्यात हिंमत नव्हती किंवा म्हणजे आता काय राहिलंय, झालंय आता सगळं असं वाटत होतं. आता ती तिथून परत सुरुवात झाली आता, की जे मागं राहिलं होतं जगायचं आता ती परत सुरुवात केली. असं माझं झालंय आता. आणि म्हणजे पहिलं जे आयुष्य होतं की ढकलत चाललंय चाललंय संपतंय असं, पण आता ते भरभरून जगावंसं वाटतंय आणि असं हे होतंय. आता किती आणि वर्षाच्या झाल्या मग तुम्ही? मी आता म्हणजे रिवर्स जर्नी की आता माझं 49 चालू आहे. रिव्हर 30 जर्नी? 30. 30च्या झाल्या. 30च्या झाल्या. ओके. म्हणजे 30शी पासून सुरुवात केली आहे. हो, दिवसापासून सुंदर. सुरुवात बरं, केली. बरं. अच्छा. सुंदर. आणि खूप सुंदर दिसताय. कोण म्हणेल? खूप थँक्यू सुंदर. मॅम. सुंदर. आणि खरंच जगायला सुरुवात केली आणि मला हो मॅम. खूप आवडलं. हो हात मॅम. सगळे. बोला सरिता. कोणाला काही विचारायचं का सरिताला? चला. कारण वेळेचं बंधन आहे. सकाळी उठावं लागेल मला 5 वाजता. म्हणून तर त्यांना ध्यान सोहळ्यात विचारत होते, सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? सरिता, येस. हा, मला एक विचारायचं आहे की तू बोललीस की तू खूप रागीट होतीस, रागीट स्वभाव होता तुझा. आता रेकी नंतर तू बदलला. समज रेकीच्या अगोदर किंवा रेकीच्या नंतरची सरिता, तर एखादी वस्तू एखादी गोष्ट जर तुला मिळाली नाही, एखादी गोष्ट जर तुला मिळाली नाही, तर तू असं काही उदाहरण देऊ शकतेस की रेकीच्या अगोदर तुझं उदाहरण आणि रेकीच्या नंतरचं काही एखादं उदाहरण, की हो, काय फरक पक्का, पडलाय? पक्का, पक्का. कारण अगोदर मला म्हणजे खूप पटकन राग पण यायचा आणि मी माझं तेच खरं असायचं. मी कोणाचं ऐकून नाही घ्यायची. मी फक्त माझंच मत मांडायची. आता ती मी बदलली, की मी आता फक्त म्हणजे आपण ग्रँड मास्टरला आल्यावर जी आपली लिसनिंग पॉवर वाढते ती माझी वाढली आता. आणि पहिली एखादी गोष्ट नाही मिळाली की खूप वाईट वाटायचं. मलाच का, मीच का असं वाटायचं किंवा मग ती नाही मिळाली म्हणून किंवा ती मिळवण्यासाठी खूप हे असायचं किंवा नाही मिळाल्यावर दुःखी व्हायचे. पण आता ते दुःख नाही वाटत आहे. आता मी माझं आताच महिन्यापूर्वीचं उदाहरण सांगेल, की मी वैष्णोदेवीला गेलेली, तर माझी ट्रॅफिकमध्ये ट्रेन मिस झाली. मुंबईमधलं आपलं ट्रॅफिक माहीतच आहे. ट्रेन मिस झाली आणि माझ्याबरोबरचे सगळे टेन्शनमध्ये आले. पाणी वगैरे प्यायला लागले तर म्हटलं असू द्या, काय टेन्शन घेऊ नका. एक ग्रँड मास्टर बरोबर आहे तुमच्या. आणि मी म्हटलं होईल ते छानच होईल. काहीतरी ब्रह्मांडाच्या मनामध्ये असेल, की आपल्याला याच्यापेक्षा बेटर काहीतरी द्यायचंय. आणि खरोखर तसंच झालं, की आम्ही ट्रेन मिस झाल्यामुळे आम्ही विमानाने गेलो वैष्णोदेवीला. असं झालं. तर मी तिथं घाबरली नाही, की म्हणजे असं टेन्शन नाही आलं, की नाहीतर ते अगोदरची मी असते तर लगेच म्हटलं असतं, आता जाऊया घरी चला. आता कुठं पैसे घालवायचे वगैरे असा विचार केला असता किंवा पण आता ते वाईट नाही वाटत आहे, की जे मिळत नाही मग तेव्हा असं वाटतं, की नाही, नाही आता याच्यापेक्षा बेटर मिळणार आहे आपल्याला काहीतरी म्हणून नाही मिळालं, असं वाटतं. छान छान छान, मस्त. थँक्यू. थँक्यू. सरिताताई, तुमची रिव्हर्स जर्नी तर झालेली आहे. पण आता रिव्हर्स जर्नी झाली तर तुमच्या अजून काय इच्छा राहिल्यात, की मला हे करायचंय, ते करायचं. अशी कोणती इच्छा आता सांगाल एखादी इच्छा? हां. मला तर आता म्हणजे मी मी स्वतः एम.ए. शिक्षक आहे. पण मला आता म्हणजे जगायला तर खूप छान-छान आता हे झालंय. जे मी 10-20 वर्ष जे मी बोलत नव्हती, ते आता मी माईक धरून बोलायला लागली. ती माझ्यामध्ये हिंमत आली. प्लस आता असं सांगेल, की मी अगदी आता वय झालं असं म्हणून मी पॅन्ट शर्ट वगैरे घालत नव्हते. ते आता मी परत खरेदी करून घालायला लागली. म्हणजे जगायला लागली. असं मी सांगेल. आणि प्रत्येक म्हणजे मला तर खूप
नाही खूप जमणार, पण मॅडमच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न तर नक्कीच करेल. आणि खूप लोकांना रेकीला मला जोडायचंय, म्हणजे ज्यांना त्याबद्दल माहीतच नाहीये किंवा ते येऊ शकत नाहीये किंवा जे आजाराने याने त्रस्त आहे त्या लोकांना पण मी नक्कीच मार्गदर्शन करण्याने रेकीमध्ये आणेल त्यांना असं. आणि आहे माझं, म्हणजे मला बघून तरी आता प्रयत्न माझा चालू आहे की माझं हे ठेवून माझ्याशी आता जे लोक, म्हणजे मी कोणाशी बोलायची नाही किंवा मला जमायचं नाही ते आता मला जमायला लागले. आणि मला पण आता लोक बोलतायत, विचारतायत, आणि मग मी त्यांना पण रेकीच सांगते की मला विचारतात तुम्ही मेडिटेशन नाही, तुम्ही योगा करता का? नाही, मी मेडिटेशन करते. मग तुम्ही पण या आणि आम्ही घडलो तुम्ही पण घडा, असं मी त्यांना नक्की सांगेल. खूप आपण छान. रसरिता आपण शिकलो की माफ करणं, क्षमा हा करणं. हा आपण शिकलो. आता तुझ्या जीवनामध्ये असेल अशी एखादी व्यक्ती की जिचं तुला तोंडही बघायची इच्छा नाही होती. अशी कुठली व्यक्ती आहे की तिचं तोंड बघायची इच्छा होती आणि परंतु तू तिला माफ केलंयस? आहे का अशी नाही, कुठली व्यक्ती? आहे 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 असं मी ठरवलं होतं की नाही, अशी एक दोन व्यक्ती होत्या माझ्या आयुष्यामध्ये की नाही, मी नाही बोलणार, मी नाही. मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एकदम सिक्रेट प्रश्न असेल तर नाही, नाव घेऊ secret नका. हा हा नाही. हा तर मी ठरवलं होतं की नाही, मला नाही बोलायचं. मॅमने कॉट्स कटिंग घेतलं अगोदर, माफ करा वगैरे, पण मी म्हटलं नाही. आणि आता नंतर असं मॅमचे शब्द कानात घुमायला लागले की अरे ते थोडी ग्रँड मास्टर आहे, तुम्ही तर ग्रँड मास्टर आहे. मग मी आता परत बोलली वगैरे आणि सगळं छान झालं. हे म्हणजे नातं आमचं असं असं. ओके, थँक्यू थँक्यू. छान छान. नाही म्हणजे घडलो, खरंच रेकीतून घडलो. आणि हे प्रत्येकाने आलं तर खरंच आयुष्य सुंदर आहे आणि खूप परिवर्तन होतं, म्हणजे असं व्हायला पाहिजे, यायला पाहिजे. यासाठी ग्रँड नाही मास्टरला पर्सनल आयुष्यावर एखाद्या वेळेस परिणाम होतो ना, म्हणून मग मी म्हटलं की भावनेच्या भरामध्ये कधी कधी आपण बोलून जात असतो है नाही ना? काय. ग्रँड मास्टरला आल्यानंतर तुम्ही म्हणता ना हो जाएगा तर हो जाएगा, असं तुम्ही एखाद्याला हो जाएगा म्हटल्यानंतर असं काही झालं आणि तुम्हाला त्याचा खूप आनंद झाला, असं काही आहे का एखादं अनुभव? हो, असे तर अनुभव आहेच आहे. माझ्या बहिणीला वगैरे मी, म्हणजे ती खूप निगेटिव्ह असायची, तर तिला मी सांगितलं. तर आता ती म्हणजे आम्ही अगोदर जास्त म्हणजे तिचे फोन वगैरे एवढे नाही व्हायचे, पण आता एक दिवस पण असं नाही होते की माझा आवाज तिने ऐकला की म्हणते मग मला दिवस छान जातो असं, किंवा मी आमचा तरी आवाज ऐकला पाहिजे. आणि असे आहेत अजून पण लोक की ते आता रेकीला जॉईन होत आहेत. आणि म्हण हे आता ही येणारी बॅचला माझे 2-3 लोक तरी जॉईन होणारच आहेत. ओके. हा. म्हणजे मी आर्थिक आहे. आणि बरोबर, तुम्ही बरोबर बोलला, कारण तिचाच मला कालच कॉल आला होता की म्हणते, आणि मी माझ्या मैत्रिणीची बहीण आहे ती, माझी आणि तिची ओळख नाही, तरी पण ती म्हणली की तुमच्या बोलण्यातून एवढी ऊर्जा जाणवते ना, म्हणजे खरंच मला आता करायचंच आहे असं. कधी सुरू होते कधी सुरू होते. मग मी तिला आता लिंक पण पाठवून ठेवली आणि म्हटलं करून घे जॉईन असं. सरिता, तुझी हा. पहिल्याची आर्थिक परिस्थिती आणि आताच्या आर्थिक परिस्थितीमध्ये काही बदल दिसतो का? हो, खूप बदल झालाय. भरपूर झालाय. म्हणजे मी तेच सांगत आहे, की मला जी 10-5 रुपये खर्च करायला जे टेन्शन यायचं, ते आता मी नाही घाबरते. आणि माझं बदललंय आयुष्य. किंवा रेकीनं मला त्या मॅम जसं म्हणतात, की आपली झोळी मोठी करा, आता तसंच झालंय. म्हणजे माहित नाही सोर्स कुठून वाढले, पण माझं छान आता मी हे केलंय, म्हणजे माझी फी पूर्ण झाली. आणि आता मला ते 10-20 रुपये खर्च करायला नाही, 10,000 किंवा लाख रुपये पण खर्च करायला मला आता टेन्शन नाही येते, असं मला सांगायचंय. की ब्रह्मांड करतं सोय असं, असं हो मला हो वाटतं. हो. नक्कीच नक्कीच. हो. छान. हम्म. आणि ते आता आर्थिकतेचं म्हटलं तर सरिता शेअर मार्केट मस्त छान चालायला लागलं शेअर. हो मॅम, आणि मी आता टॅरो रिडिंग पण करते ना. पण मी अरे वा हा टॅरो रिडिंग पण सुरू झालाय, शेअर मार्केट सुरू झालं आहे. पण मी शेअर मार्केटवर डिपेंड राहा असं कधीच कोणाला सांगत नाही आणि सांगणार नाही. ठीक. नाही. पण एक साईड म्हणून चालवायला हरकत नाही. ओके. हो मॅम. कोणालाच मी खूप जास्त शेअर मार्केटसाठी प्रोत्साहन देत नाही. नाहीतर मग म्हणसाल मॅम शेअर मार्केटमध्ये फायदा होतो, चला ग्रँड मास्टरला. असा याचा उद्देश नाही.
नाही 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 आणि नाहीच आहे मी त्याच जास्त नाहीच करत आहे मी. संजय दादांना काही विचारायचं आहे. दादा आले आता वेळेवर. नाही मॅडम, सरिता मॅडमनी तुमच्यावर जी कविता केली ना मला छान आवडली, म्हणून मी त्यांना परत एकदा बोला, परत एकदा. मला आवडली ती, छान होती. सेशन छान सेशन छान मध्ये बोला. मस्त. आता रेकॉर्डिंग चालू आहे. सेशन मध्ये बोला परत. हो हो पक्का पक्का. सेशन मध्ये दादा थोडा वाट बघा. चालेल चालेल परत बोलू आपण. हा रेकॉर्डिंग सुरू छान आहे होती ना. कविता, म्हणजे खरोखर खूप चांगली कविता, एकदम एकदम सुटसुटीत आणि एकदम म्हणजे एकदम सोपे शब्द वापरलेले असे, म्हणजे छान होती, आवडली मला ते. हो मला म्हणजे ते माझे जेव्हा आई गेले तेव्हा मग आई नंतर बहीण असते असं मग मला ते मॅम दिसल्या मला त्या रूपामध्ये म्हणून मी ती एक सेव्ह करून ठेवली कविता आणि मला ती वाटली बोलावं म्हणून असं. छान आहे, नक्कीच. छान आहे कविता. आणि मॅडमला खरोखर, मॅडम साठी ती परफेक्ट बसते एकदम. हो आणि तसे सगळेच खूप छान आहे म्हणजे आता ज्या अर्चना बोलल्या की आपला रेकीचा परिवार तसंच म्हणजे प्रत्येक हे मिळालं, बहीण मिळाली, भाऊ, काका, मावशी, माई सगळेच मिळाले. तुम्ही लोकांनी हम्म. खूप भरभरून छान सगळे हे करतायत म्हणजे रेकीमय परिवार झाला आणि कुटुंब पण आता ध्यानी करायचंच आहे मला माझं आणि खूप लोकांना मला रेकीला जोडायचंच आहे. छान. खूप सुंदर. खूप सुंदर. खूप धन्यवाद दादा. नक्कीच सरिता कविता परत ऐकवणार आहे. कारण आता रेकॉर्डिंग सुरू आहे. आणि बरं मग आता आत्मनमस्ते करायचं की अधिक काही राहिलं आहे सरिता ताई? हा मला हा म्हणजे एकदम मेडिटेशन वगैरे मला ते फक्त की माफ करा, माफी मागा आणि अचौरी हे दोन मला खूप आवडले. म्हणजे मी तेच सांगते की मला प्रत्येक ठिकाणी जेव्हा पण मी पाऊल टाकते तेव्हा मला लगेच मॅडमचे शब्द कानात हे होतात की म्हणजे बरोबर चाललायत ना किंवा तुम्ही कोणाची संधी हिरावत नाही ना. म्हणजे आपण त्याच्या जागेवर असेल तर आपल्याला काय वाटेल म्हणजे हे सगळं म्हणजे जगावं कसं आणि हे छान खूप मला तर त्या हे मिळालं त्याच्यात. खूप सुंदर. आणि खरंच वागत असताना, हे करत असताना घडवलं आहे स्वतःला सरिताने. हा म्हणजे कोणती जबाबदारी घेतली तर आता तिचं ओझं नाही वाटत हे म्हणजे नाही. आणि असं. ती जी सरिता होती ना, सरिताने स्वतःलाच ती मागे सोडून दिली आहे आणि हो हो स्वतःला पुढे काढलं आहे. खूप बेस्ट व्हर्जन स्वतःचं क्रिएट केलं आहे. न्यू जनरेशन क्रिएट केलं आहे. खरंच घडवलं आहे. या बॅच हो मधून सगळ्यात जास्त जर कोणी स्वतःला एक म्हणूया ना अपग्रेड केलाय ना, तर ते सरिताने केलंय. आणि सरिताताईंनी ही जी सुरुवात केली, ही केव्हा केली? 3rd डिग्री पासून केली. हो आणि ना आपण म्हणतो येणारी प्रत्येक बॅच अधिक जास्त सरस होते. आता 3rd डिग्रीचे लोक सुद्धा यामध्ये सामील झाले आहेत. तुम्हा लोकांना ऐकतात, ते हे करतात आणि त्यांनी तिथून त्यांचा प्रवास सुरू केलाय मागे जाण्याचा. अगदी उत्तम. स्वतःला घडवण्याचा, म्हणजे स्वतःला अपग्रेड करण्याचा. मी जशी अगोदरची होते म्हणजे कमी 10वी किंवा 12वी नंतरची किंवा बीएडची म्हणजे तशी जी होते मला सगळे म्हणायचे जी ऍक्टिव्ह आहे ती तशीच आहे. आणि आजच माझ्या एका मित्राचा फोन आलेला तो बोलला की अरे तू खूप बदलली वगैरे. मी म्हटलं हा मी आता ग्रँड मास्टर झाली म्हटलं. तर तो म्हटला की म्हणजे स्वभाव पण खूप बदलला. अगोदर बोलायची नाही वगैरे म्हणजे ऍक्टिव्ह होते एवढंच होतं. मग आता ते परत माझ्यात आलंय आता तसं जे पहिलं होतं ते. तर तेव्हा तो सांगत होता की आम्ही आम्ही तुला इरोळा म्हणायचो म्हणजे एकदम फास्ट जो हे असतो तो असं तो मला सांगत होता असं. छान. असं. खूप मस्त. ओके. हम्म. आनंद. आनंदी आनंद. आनंद इकडे. खूप छान. खूप धन्यवाद. सुंदर. अगदी मनापासून धन्यवाद. असेच राहा, हसत राहा, प्रसन्न राहा. स्वतःसोबतच इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश देणारे व्हा. थँक्यू मॅम. अथवा नमस्ते.